नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुधा कॉमर्स क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा जो प्रॉब्लेम घ्यायचा आहे तो प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवरती आहे. तुम्ही प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मित्रांनो काय दिलंय, तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक बॅलन्स शीट दिले. बॅलन्स शीटच्या खाली तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेले आहे आणि शेवट तुम्हाला सांगितलेलं आहे फाइंड आउट द इंट्रिन्सिक व्हॅल्यू, यील्ड व्हॅल्यू अँड फेअर व्हॅल्यू. म्हणजे तीन व्हॅल्यू तुम्हाला थोडक्यात फाइंड आउट करायचे आहे आणि हेच आपण जनरली व्हॅल्युएशन ऑफ शेअरच्या प्रकरणामध्ये करतो. मग आता फर्स्टली जी तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची ती तुमची इंट्रिन्सिक व्हॅल्यू. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू तुम्हाला कुठल्या मेथडमध्ये मिळती, तर त्याचं पहिलं नाव आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यूचं सिमिलर नाव आहे नेट असेट मेथड. मग आता आपण इथं नाव टाकतोय नेट असेट मेथड. यामध्ये पहिलं कॅल्क्युलेशन असणार आहे तुमचं टोटल नेट असेट. टोटल नेट असेट मग याचा फॉर्म्युला आहे टोटल असेट मायनस लायबिलिटी. टोटल असेट मायनस लायबिलिटी हा तुमचा फॉर्म्युला आहे. मग आता टोटल असेट घेत असताना तुम्हाला काय करायचंय, असेट ह्या तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेट साईडच्या नाही घ्यायच्या. तुम्हाला काय करायचंय, ऍडजस्टमेंट मधल्या असेट घ्यायच्या. मग ऍडजस्टमेंट मधल्या जर असेट घ्यायच्या असेल तर पहिल्यांदा आपण ऍडजस्टमेंट चेक करणार. मग ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला दिले गुडविल. मग हे जे गुडविल आहे हे गुडविल तुम्ही लिहिणार. गुडविल तुमची अमाऊंट आहे 4,40,000. त्याच्यानंतर आहे फर्निचर. फर्निचरची अमाऊंट आहे 2,40,000. नंतर आहे फ्री होल्ड प्रिमायसेस. फ्री होल्ड प्रिमायसेस अमाऊंट आहे 13 लाख. त्याच्यानंतर आहे मशिनरी. मशिनरी 7,20,000. त्याच्यानंतर फर्निचर अमाऊंट आहे 2,40,000. स्टॉक 2,50,000. त्याच्यानंतर आहे डेटार्स 3,90,000. मग आता या ज्या असेट आहे ह्या ऍडजस्टमेंटमध्ये तुम्हाला दिलेल्या होत्या, तुम्ही ऍडजस्टमेंट किमतीला त्या घेतल्या. पण आपल्या फॉर्म्युलामध्ये काय सांगितलेलं आहे, टोटल असेट. मग असेट म्हटल्यानंतर आपण या पहिल्या ऍडजस्टमेंट मधल्या घेणार आणि नंतर बॅलन्स शीटला चेक करणार. बॅलन्स शीटला ज्या राहिलेल्या असेट असतील का ज्या इकडे आलेल्या नसतील त्या असेट आपण कन्सिडर करणार. मग आता असेट साईडला जेव्हा आपण चेक करतोय त्यावेळेस कोण राहिले हे आपल्या लक्षात येणार आहे. प्रिमायसेस हे झालेलं आहे, मशिनरी ही झालेली आहे, त्याच्यानंतर फर्निचर सुद्धा झालेलं आहे, स्टॉक सुद्धा झालेला आहे, डेटर सुद्धा झालेला आहे. पण त्यानंतर दोन कंटेंट राहिलेले बँक बॅलन्स आणि फॉर्मेशन एक्सपेन्सेस. तर त्यातला फॉर्मेशन एक्सपेन्सेस हा घेतला जाणार नाही कारण ही फिक्टिसेस आपली असेट आहे. मग कोणत्या असेट घ्यायच्या नाही हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे ते लेक्चर आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. असेटमध्ये आपल्याला फॉर्मेशन एक्सपेन्सेस जर आलेला असेल तर तो घेतला जात नाही. मग आता शिल्लक राहिले फक्त बँक बॅलन्स. मग बँक बॅलन्स आपण घेणार. बँक बॅलन्सची किंमत आहे 2,60,000. बँक बॅलन्सची किंमत आहे 2,60,000. मग आता आपण यांची टोटल करणार. टोटल करत असताना असेट साईडची टोटल आणि लायबिलिटी साईडची टोटल, असेट साईडची टोटल आणि लायबिलिटी साईडची टोटल ही तुम्हाला करण्याच्या अगोदर असेट साईड किती येते ते एकदा कन्फर्म करू आपण आणि नंतर लायबिलिटी लिहू. असेट साईडला बघा सुरुवातीला काय आहे 4,40,000. 4,40,000. त्यानंतर आहे 2,40,000. त्याच्यानंतर 13 लाख. त्याच्यानंतर 7,20,000. 7,20,000. त्यानंतर 2,40,000. त्यानंतर 2,50,000. त्यानंतर 3,90,000. त्यानंतर 2,60,000. अशा पद्धतीने असेटची जर तुम्ही काउंटिंग केली तर 38,40,000 होती. म्हणून तुम्ही इथं 38,40,000 रुपये हे असेट झाल्या हे डिक्लेअर करणार. मग आता टोटल असेट तुम्हाला कळाल्या 38,40,000. आता तुम्हाला विचार करायचा आहे लॅबिलिटीचा आणि त्या लॅबिलिटी तुम्हाला लेस करायची आहे. म्हणून इथं टायटल येणार आहे लेस लॅबिलिटी. लेस लॅबिलिटी. मग लॅबिलिटीमध्ये मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये नियम सांगितलेला आहे का लॅबिलिटी घेत असताना काही लॅबिलिटी ह्या घ्यायच्या नाहीये
आणि उरलेलेच लॅबिलिटी घ्यायचे आहे. मग काही लॅबिलिटी म्हणजे कोणत्या लॅबिलिटी घ्यायच्या नाहीये? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस ह्या ज्या लॅबिलिटी आहे ह्या घेतल्या जात नाही, कारण त्या टोटल असेट मायनस लॅबिलिटी करत असताना इम्पॉर्टंट नाही आहे. आणि मग त्या सोडून जर दिल्या तर ज्या लॅबिलिटी राहिलेल्या आहेत त्या लॅबिलिटी आपल्याला महत्त्वाच्या आहे. मग आता लॅबिलिटीमध्ये जर विचार केला तर इक्विटी शेअर येणार नाही, रिझर्व्ह फंड येणार नाही, प्रॉफिट अँड लॉस आजच्या प्रॉब्लेमचं येणार नाही. मग आता दोनच कंटेंट राहिलेले आहे, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. ह्या दोन गोष्टी आपण घेणार लॅबिलिटीमध्ये, आणि म्हणून लॅबिलिटीमध्ये लिहितो मी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. मग आता क्रेडिटर्स जे आहे ते तुमचे 4,50,000 आहे आणि बिल्स पेएबल जे आहे ते 1,50,000 आहे. 4 आणि 1 5, 5 आणि 1 6 असे तुमचे 6 लाख रुपये झाले लॅबिलिटीचे. 38,40,000तून 6 लाख जर गेले तर तुमचे 32,40,000 रुपये हे शिल्लक राहतील. 32,40,000 रुपये हे तुमचे शिल्लक राहतील. त्याला नाव येईल टोटल नेट असेट. मग हे झाल्यानंतर आता तुम्हाला दुसरं कॅल्क्युलेशन आहे या मेथडचं, तिचं नाव आहे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. मग आता यासाठी तुमचा फॉर्म्युला आहे टोटल नेट असेट मायनस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर कॅपिटल. टोटल नेट असेट आहे 32,40,000. प्रेफरन्स शेअर कॅपिटल तुम्हाला मायनस करायचं आहे. प्रेफरन्स शेअर कॅपिटल हे लॅबिलिटी साईडला असतं, ते आज नाहीये, त्यामुळे 0 असणार आहे त्या जागेवर. मग तुमचा फंड अवेलेबल जो आहे तो 32,40,000 हाच होणार आहे. अशा प्रकारे तुमचा फंड अवेलेबल आहे. त्यानंतर आता तुमचं तिसरं कॅल्क्युलेशन आहे, त्याचं नाव आहे इंट्रान्सिक व्हॅल्यू. इंट्रान्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स. इंट्रान्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स. मग त्याचा फॉर्म्युला आहे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर. मग आता फंड अवेलेबल जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या कॅल्क्युलेशन मध्ये कळालेला आहे 32,40,000. त्यानंतर आहे तुमचे नंबर ऑफ इक्विटी शेअर. इक्विटी शेअरचे नंबर्स म्हणजे इक्विटी शेअरची संख्या ही तुम्हाला लॅबिलिटी साईडला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. ओके, मग लॅबिलिटी साईडला तुम्हाला सांगितलेलं आहे 10,000 इक्विटी शेअर 100 रुपये इच, आणि मग त्याची अमाऊंट 1 लाख दिलेली, 10 लाख दिलेली सॉरी. तर ती अमाऊंट आपल्याला महत्वाची नाही, तर आपल्याला मेंबर संख्या महत्वाची आहे. म्हणजे उदाहरणार्थ 10,000, कारण वाक्य कसं आहे 10,000 इक्विटी शेअर्स, याचा अर्थ 10,000 महत्वाचे आहे, आणि म्हणून आपण याला 10,000 करणार. मग आता 32,40,000 ही प्राइस आहे, या प्राइसचे भागिले 10,000 करणार. 3 0 कट होणार, 3 0 कट होणार, 0 कट होणार, 0 कट होणार. याचाच अर्थ तुमची व्हॅल्यू येते 324 रुपये. तुमची व्हॅल्यू येते 324 रुपये, आणि ही 324 रुपयाची व्हॅल्यू आहे ती तुमची इंट्रान्सिक व्हॅल्यू तुम्हाला कळालेली आहे. मग त्याच्यानंतर आता तुम्हाला दुसरे मेथड विचारलेले आहे किंवा व्हॅल्यू काढायची आहे, यील्ड व्हॅल्यू. मग आता तुम्ही इंट्रान्सिक व्हॅल्यू झाल्यानंतरचं दुसरं कॅल्क्युलेशन, दुसरी मेथडचं नाव टाकणार यील्ड व्हॅल्यू मेथड. आता यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये सुद्धा तुमचे काही कॅल्क्युलेशन असतात ठरलेले, ते कॅल्क्युलेशन आपण फॉलो करणार. पहिल्यांदा असतो ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट म्हटल्यानंतर त्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. मग आता टोटल प्रॉफिट हा तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेला आहे. मग आता ॲडजस्टमेंटमध्ये टोटल प्रॉफिट 3 दिलेले आहे, मग तिघांची आपण टोटल करणार. पण तत्पूर्वी इथं मांडून घेणार 4,50,000, 4,90,000, त्याच्यानंतर 5 लाख. अशा पद्धतीने तुमचे 3 वर्षाचा प्रॉफिट आहे, म्हणून नंबर ऑफ इयर तुमचे 3 येणार.
मग आता हे केल्यानंतर आपण यांची टोटल करणार. 4,50,000 अधिक 4,90,000 अधिक 5,00,000. यांची टोटल इथे तुमची 14,40,000. यांची टोटल इथे 14,40,000 डिवायडेड बाय 3, कारण 3 वर्षाचा आहे म्हणून भागिले 3 करणार त्याला. 14,40,000 भागिले 3, तुमचं उत्तर येणार आहे 4,80,000. हा तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट फायनल झाला. त्याच्यानंतर आता तुम्हाला काढायचा आहे दुसरा मेंटेनेबल प्रॉफिट. म्हणून तुमचं दुसरं कॅल्क्युलेशन असणार आहे मेंटेनेबल प्रॉफिट. मग आता मेंटेनेबल प्रॉफिटचं सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस ट्रान्सफर रिझर्व. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट, हा ॲव्हरेज प्रॉफिट फायनली तुम्हाला 4,80,000 मिळालेला आहे. रिझर्वला ट्रान्सफर किती करायचे हे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगतात ते. मग ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं त्यांनी 25% ट्रान्सफर करा. मग आता 4,80,000 जो ॲव्हरेज आहे त्याच्या 25% ट्रान्सफर करायचे. आणि म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये मी तुम्हाला लिहून दाखवतो 4,80,000 वरती 25%. 4,80,000 वरती 25%. तुमची अमाऊंट इथे 1,20,000. मग 1,20,000 तुमचे वजा होणार. 4,80,000तून जर 1,20,000 रुपये तुमचे गेले लेस झाले तर अमाऊंट शिल्लक राहणार तुमची 3,60,000. अमाऊंट शिल्लक राहणार तुमची 3,60,000. हा तुमचा मेंटेनेबल प्रॉफिट झाला. यानंतर तुम्हाला काढायचं आहे तिसरं कॅल्क्युलेशन कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मग याचा फॉर्म्युला असणार आहे तुमच्याकडं कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिटचा. मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. बघा काही वेळेस जर तुम्हाला बोर्डवरचं दिसलं नाही तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवा. जे तुमचे 3 डॉट आहे त्या डॉटवरती क्लिक करा. तुमची व्हिडिओची क्वालिटी 480 करा. तुम्हाला बोर्डवरचं नक्कीच दिसेल. मग आता मेंटेनेबल प्रॉफिट भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले 100 हा तुमचा थोडक्यात याचा फॉर्म्युला आहे. मेंटेनेबल प्रॉफिट तुम्हाला इथं कळालेला आहे 3,60,000. त्याच्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न हा तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असतो. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे शेवटच्या 10 आहे तो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10 आहे इंटू 100. आता उदाहरणार्थ 3,60,000 भागिले 10 गुणिले 100 हे जर उत्तर केलं तर तुमचं उत्तर येतं 36 लाख. तुमचं कॅल्क्युलेशनने आन्सर येतं आहे 36 लाख. मग हा तुमचा कॅपिटलाइज व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर जर पुढचं चौथं कॅल्क्युलेशन आहे तुमचं व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर्स. मग आता यामध्ये तुमचं सूत्र असणार आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आता कॅपिटलाइज व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला तिसऱ्या कॅल्क्युलेशनमध्ये कळालेली आहे 36 लाख. कॅपिटलाइज व्हॅल्यू कळालेली आहे 36 लाख. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअरची संख्या. मग इक्विटी शेअरची संख्या ही तुम्हाला लायबिलिटी साईडला आधीच सांगितलेली आहे 10,000 इक्विटी शेअर 100 रुपये इच. याचा अर्थ इक्विटी शेअरची संख्या 10,000 आहे म्हणून तुम्ही त्याला भागिले 10,000 करणार. 0 कट होणार, 0 कट होणार, 0 कट होणार, 0 कट होणार. तुमची व्हॅल्यू तुम्हाला कळाली 360 रुपये. व्हॅल्यू कळाली 360 रुपये. मग बघा इल्ड व्हॅल्यू तुमची 360 आलेली आहे. इंट्रन्सिक व्हॅल्यू तुमची 324 आलेली आहे. आता यातून तुम्हाला फेअर व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे तिसरी मेथड आहे. खूप सोपं आहे. या दोघांचं ॲव्हरेज काढायचं आहे आणि त्या जे ॲव्हरेज आहे ती तुमची फेअर व्हॅल्यू असणार आहे. मग आता इल्ड व्हॅल्यू नंतर जे तुमची तिसरी मेथड आहे तिचं नाव आहे फेअर व्हॅल्यू मेथड.
आता फेअर व्हॅल्यू मेथडमध्ये तुम्ही नाव टाकणार व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर्स. मग यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन होणार आहे इंट्रान्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. आता इंट्रान्सिक व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला इथं कळालेली आहे. इंट्रान्सिक व्हॅल्यू 324. यील्ड व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला कळालेली आहे 360 डिवायडेड बाय 2. आता थोडक्यात 324 अधिक 360 684 आले. 684 भागिले 2 684 भागिले 2. आन्सर तुमचं फायनल येत आहे 342. आणि हे 342 जे आहे हे तुमचं फेअर व्हॅल्यूचं आन्सर असणार आहे. 342 जे आहे हे तुमचं फेअर व्हॅल्यूचं आन्सर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअरच्या पुन्हा एकदा ज्या 3 मेथड असतात त्यावरती आधारित असलेला प्रॉब्लेम घेतलेला आहे. हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या आणि काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या काही अडीअडचणी असेल त्या आपण क्लिअर करू. ओके. किंवा माझा व्हिडिओ चालू होतानाच नंबर आहे त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा हा व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा टॉपिक आहे. व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. धन्यवाद.